श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? आपण सर्व स्वामींच्या कृपेने आनंदीच आहोत. तर स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे. स्वामी आपल्या भक्तांना कसे सुंदर विचार सांगतात ते नक्कीच ऐका. स्वामी सांगतात, बाळांनो, प्रत्येक अडचण ही शिकवण असते. आम्ही तुम्हाला घडवत असतो आणि योग्य वेळी मार्ग दाखवत असतो. बाळांनो, मन शांत ठेवले की आपोआप मार्ग मिळतो. आम्ही नेहमी तुमच्यासोबत असतो, फक्त तुम्ही विश्वास ठेवा. तसेच माझ्या भक्तांनो, जग तुम्हाला सोडून जाईल, माणसे बदलतील, पण आम्ही कधीच बदलत नसतो. आम्ही भक्तांना कधीच पडू देत नाही. बाळांनो, आम्ही प्रत्येकाची परीक्षा घेत नसतो. आम्ही फक्त भक्त निवडतो. आम्ही भक्तांची सहनशक्ती वाढवतो आणि आत्मविश्वास वाढवत असतो. जे भक्त थांबत नाहीत त्यांना आम्ही सोडत नसतो. शांत राहणाऱ्यांना आम्ही पुढे नेत असतो. स्वामी सांगतात, भक्तांनो, तुम्ही म्हणत असाल की आम्ही देवाची इतकी प्रार्थना करतो की पण आमच्या आयुष्यात काहीच बदल होत नाही. तर भक्तांनो, ऐका हा. देव आपल्याला एकच गोष्ट शिकवित असतो की प्रार्थना म्हणजे देवाकडे मागायचे नसते, तर स्वतःला आधी सुधारा, हे देव तुम्हाला सांगत असतो. बाळांनो, देवाची कृपा मिळते, पण तुम्ही मन शांत ठेवून परमेश्वरावर विश्वास ठेवणे गरजेचे असते. आणि तुमचे मन स्वच्छ ठेवा. तुमची परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. बाळांनो, एवढे फक्त करा. तसेच बाळांनो, प्रवास कितीही कठीण असो, प्रत्येक वेळी आमचे नाव घेत जा. स्वामी सांगतात, बाळांनो, पूर्वजन्म पुण्याशिवाय सद्गुरूंची भेट होणे शक्यच नसते. आपले गुरु आपल्याला कधीच विसरत नाहीत, कारण त्यांच्या चरणी अशी प्रार्थना केली पाहिजे की या चरणापासून मला तुम्ही अंतर देऊ नका आणि माझ्यासोबतच राहा. तुम्ही तुमच्या परमेश्वराला मोकळेपणाने सांगू शकता. मनातल्या मनात त्यांच्याशी बोललात तरी आम्हाला समजते. बाळांनो, प्रत्येक वेळी भेट व्हावी असे नसते आणि जे काही बरे वाईट आपल्या हातून घडले त्याची कबुली करा. तसेच माझ्या भक्तांनो, स्वप्न पाहणे सोपे नसते, पण त्यासाठी संघर्ष पण करायला लागतो. हेच खरे धाडस असते. बाळांनो, लोकांना आपली स्वप्ने दाखवायची असतील तर घाम आणि अश्रू दोन्हीही गाळावे लागतात आणि तुमच्या प्रयत्नातूनच त्यांना आकार मिळत असतो. प्रामाणिक राहा. तर बाळांनो, फक्त विश्वास टिकवून ठेवा आणि समाधानी राहा, कारण आमची कृपा संयमात प्रकट होते. वेळ बदलतेच आणि कृपा आमची नक्कीच होते. स्वामी सांगतात, बाळांनो, माणूस जेव्हा सुखी असतो तेव्हा त्याला परमेश्वराचा विसर पडतो आणि जेव्हा त्याच्या जीवनात खूप अडचणी येतात तेव्हा त्याला परत देवाची आठवण होते. म्हणून दिवस कसेही असो, देवाचे नामस्मरण कायम करत जा. बाळांनो, काही लोक म्हणतात की आमची परिस्थिती चांगली आल्यावर आम्ही देवाचे नाम घेऊ. असे म्हणणारा मनुष्य कधीच पुढे जाऊ शकत नसतो. बाळांनो, परमेश्वराचे नाव घेणे म्हणजे मन शुद्ध करणे आणि माणसाचे अंतःकरण शुद्ध झाले की परमेश्वर भरपूर प्रेम देतो. हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. बाळांनो, स्वामी सांगतात, बाळांनो, जसे ताकात लोणी असते, फक्त ते वर दिसत नसते, पण ताक घुसळल्यावर जसे ते वर येते तसे परमेश्वराचे नाम आपण प्रेमाने घेतले की परमेश्वराचे प्रेम आपल्याला आपोआपच मिळते. तर बाळांनो, लक्षात ठेवा. स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.